आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। मतदान आकडेवारी तातडीने देण्याबाबत आयोगाला सर्वोच्च सूचना। सुळगा येथे सिलेंडरच्या स्फोटात पती पत्नी गंभीर जखमी। बालिका आदर्शच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा दिनांक 26 रोजी। 10वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची विशेष वर्गाला दांडी। सांबरा महालक्ष्मी देवी गदगेवर विराजमान। मये युवा समिती करणार शैक्षणिक साहित्याचे वितरण। डॉक्टर दीक्षित दाम्पत्याला इंग्लंडची फेलोशिप। ज्योती सेंट्रल शाळेमध्ये 10वीच्या गुणवंतांचा सत्कार। टिळकवाडी येथील फुटपाथ झुडूपांनी झाकोळले। कपिलेश्वर मंदिरावरात भग्न प्रतिमांचे संकलन। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। आता पाहूयात सविस्तर बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यातील मतदान संपल्यानंतर 48 तासांच्या आत मतदान केंद्रनिहाय मतदानाची आकडेवारी वेबसाईटवर अपलोड करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावेत अशी मागणी करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सहमती दर्शवली। न्यायालयाने या प्रकरणी निवडणूक आयोगाला माहिती देण्याचा आदेश दिला असून यावर 24 मे रोजी सुनावणी होणार आहे। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने निवडणूक आयोगाच्या वकिलांना याबाबत आदेश दिले असून या प्रकरणाच्या सुनावणीस सहमती दर्शवली। त्यानुसार खंडपीठाने सायंकाळी 6:30 वाजता सुनावणी घेऊन आयोगाला आदेश दिला। असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या स्वयंसेवी संस्थेचे वकील प्रशांत भूषण यांनी या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती। सुळगा येथे सिलेंडरच्या स्फोटात पती पत्नी गंभीर जखमी। बेळगाव तालुक्यातील सुळगा येथे सिलेंडरचा स्फोट होऊन पती पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली। याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की पहाटेच्या सुमारास घरातील सिलेंडरची गळती झाली। अचानक लाईट लावल्यामुळे स्फोट झाला। यावेळी घरात असलेले कल्लाप्पा पाटील वय 62 आणि सुमन पाटील वय 60 हे गंभीर जखमी झाले आहेत। स्फोटाच्या तीव्रतेमुळे घरातील सर्व वस्तू विखुरल्या गेल्या असून कल्लाप्पा व सुमन हे 70% भाजले असून ते गंभीर जखमी झाले आहेत। जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। काकती पोलीस घटनेची चौकशी करत आहेत। बालिका आदर्शच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा दिनांक 26 रोजी। टीएफई शिक्षण संस्थेच्या बालिका आदर्श विद्यालयाचा भव्य स्नेह मेळावा दिनांक 26 मे रोजी आयोजित करण्यात आला आहे। या मेळाव्यात 1937 ते 2024 पर्यंतच्या विद्यार्थिनींचा सहभाग असणार आहे। भाग्यनगर येथील रामनाथ मंगल कार्यालयात हा मेळावा सकाळी 10:30 वाजता होणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष गोविंद फडके आणि सचिव प्राध्यापक माधुरी शानबाग यांनी पत्रकार परिषदेत दिली। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि प्रमुख वक्त्या म्हणून डॉक्टर आसावरी संत या उपस्थित राहणार आहेत। मराठी भाषेच्या संवर्धनासाठी झटणारी मराठमोळी शाळा म्हणजेच बालिका आदर्श विद्यालय अशी ओळख मागील 86 वर्षांपासून संस्थेने जपली आहे। या शाळेमधून अनेक नामवंत विद्यार्थिनी घडल्या आहेत। या मेळाव्याच्या निमित्ताने विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले। तसेच शाळेच्या नवीन इमारतीचा संकल्प करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली। यावेळी शाळेचे सहसचिव प्राध्यापक आनंद गाडगीळ आणि मुख्याध्यापक N.O. डोणकरी हे उपस्थित होते। 10वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची विशेष वर्गाला दांडी।
10वीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी माध्यमिक शाळांमध्ये विशेष वर्ग घेतले जात आहेत. मात्र अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी विशेष वर्गासाठी येत नसल्याचे दिसून येत आहे. 10वीच्या परीक्षेमध्ये बेळगाव जिल्ह्यासह राज्यात अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे बुधवारपासून सरकारी, अनुदानित व विना अनुदानित शाळांमध्ये विशेष वर्ग सुरू केले. मात्र पुरवणी परीक्षेसाठी अर्ज केलेले विद्यार्थी विशेष वर्गांना दांडी मारत आहेत. त्यामुळे विशेष वर्ग घेण्याचा उद्देश मागे राहत आहे. शिक्षण खात्याने विशेष वर्गाबाबत विद्यार्थ्यांत जनजागृती करावी व विद्यार्थी संख्या वाढीसाठी प्रयत्न करावेत अशी सूचना केली आहे. सांब्रा महालक्ष्मी देवी गदगेवर विराजमान. सांब्रा महालक्ष्मी यात्रोत्सवाच्या 4थ्या दिवशी अभूतपूर्व वातावरणात रथोत्सव पार पडला. लक्ष्मी गल्ली येथील लक्ष्मी मंदिरासमोर महालक्ष्मी देवीचे गुरुवारी सायंकाळी वास्तव्य होते. शुक्रवारी सकाळी 11च्या सुमारास रथोत्सवाला प्रारंभ झाला. दुपारी 4च्या सुमारास देवी अक्षरधाममधील लक्ष्मीनारायण मंदिराची प्रतिकृती केलेल्या गदगेवर देवी विराजमान झाली. शुक्रवारी रथोत्सवाचा 4था दिवस व मिरवणुकीचा शेवटचा दिवस असल्याने हजारो भाविकांनी भंडाऱ्याच्या उधळणीत मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात रथोत्सवाची सांगता झाली. देवी गदगेवर विराजमान झाल्यानंतर विधी पार पाडण्यात आले. यावेळी हक्कदार देसाई, ग्रामस्थ, यात्रोत्सव कमिटी, ग्रामपंचायतचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर मूर्ती स्थानापन्न झाली. देवी गदगेवर विराजमान झाल्यानंतर विधी पार पाडण्यात आले. यावेळी हक्कदार देसाई, ग्रामस्थ, यात्रोत्सव कमिटी, ग्रामपंचायतचे पदाधिकारी उपस्थित होते. मये युवा समिती करणार शैक्षणिक साहित्याचे वितरण. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि इतर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे. यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. दरवर्षी बेळगाव आणि परिसरातील 300 शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येतो. या उपक्रमासाठी शैक्षणिक साहित्याची आवश्यकता असते. दानशूर संस्था, शिक्षणप्रेमी व मराठी भाषाप्रेमी नागरिक आणि युवा समितीच्या हितचिंतकांनी मदत, शैक्षणिक वस्तू किंवा आर्थिक स्वरूपात देऊन या उपक्रमासाठी सहकार्य करावे. तसेच अधिक माहितीसाठी कावळे संकुल, टिळकवाडी येथील युवा समिती कार्यालय किंवा अध्यक्ष अंकुश अरविंद केसरकर यांच्याशी संपर्क साधावा असे कळवण्यात आले आहे. डॉक्टर दीक्षित दाम्पत्याला इंग्लंडची फेलोशिप. डॉक्टर महादेव दीक्षित व डॉक्टर माधुरी दीक्षित यांना ग्लासगो येथील रॉयल कॉलेज ऑफ सर्जनची प्रतिष्ठेची फेलोशिप बहाल करण्यात आली आहे. डॉक्टर महादेव दीक्षित यांनी आपल्या 33 वर्षांच्या वैद्यकीय कारकिर्दीत 35,000हून अधिक हृदय शस्त्रक्रिया केल्या आहेत, तर 10,000हून अधिक लहान मुलांवर हृदय शस्त्रक्रिया केल्या आहेत. डॉक्टर माधुरी दीक्षित यांनी 30 वर्षांच्या वैद्यकीय कारकिर्दीत सुमारे 28,000 रुग्णांवर उपचार व शस्त्रक्रिया यशस्वी केल्या असून दृष्टिहीनांच्या जीवनात प्रकाश पाडला आहे. ज्योती सेंट्रल शाळेमध्ये 10वीच्या गुणवंतांचा सत्कार. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूलच्या 10वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा CBSE बोर्डामध्ये उत्तम गुण मिळवून 100% निकाल लावल्याबद्दल गौरव करण्यात आला. गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांचा शाळा सुधारणा समितीतर्फे गौरव करण्यात आला. माजी चेअरमन डॉक्टर PD काळे, आजी चेअरमन निवृत्त प्रोफेसर RK पाटील, व्हाईस चेअरमन RS पाटील, सेक्रेटरी नितीन घोरपडे, सदस्य डॉक्टर DN मिसाळे आणि दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सेक्रेटरी विक्रम पाटील उपस्थित होते. मुख्याध्यापिका मायादेवी अगसगेकर यांनी निकालाची माहिती दिली. टिळकवाडी येथील फुटपाथ झुडुपांनी झाकोळला. टिळकवाडी येथील पहिल्या गेटपासून 3ऱ्या गेटपर्यंत फुटपाथवर झाडे झुडुपे वाढली आहेत. त्यामुळे संपूर्ण फुटपाथ बंद झाला असून पादचाऱ्यांना येथून चालणेही अवघड झाले आहे. झाडे वाढून रस्त्याच्या बाजूला गेल्या अनेक दिवसांपासून फुटपाथ बंद आहे. या ठिकाणी 4 चाकी वाहने पार्किंग करण्यात येत असल्याने अडचणी वाढल्या आहेत. सदर रस्ता वर्दळीचा असल्याने पादचाऱ्यांना येथून ये जा करताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. सदर झाडे झुडपे हटवून फुटपाथ पादचाऱ्यांना खुला करून द्यावा अशी मागणी होत आहे. कपिलेश्वर मंदिर आवारात भग्न प्रतिमांचे संकलन. सर्व लोकसेवा फाउंडेशनच्या वतीने बुधवारी दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिर आवारात भग्न प्रतिमांचे संकलन करण्यात आले.
भग्न झालेल्या प्रतिमा भक्तांनी मंदिर परिसरात ठेवल्या होत्या। ही माहिती सर्व लोकसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष वीरेश बसय्या हिरेमठ यांना समजताच कपिलेश्वर मंदिर परिसरात जाऊन त्यांनी सर्व प्रतिमांचे संकलन केले। 5 पोती फोटो संकलन करण्यात आले आहेत। यावेळी योगेश देसुरकर, बाळू कणबरकर, गौरीश हिरेमठ आदी उपस्थित होते। बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची। पुढे जाऊ नका, पाहत रहा स्मार्ट न्यूज। Biggest festive offers buy one get one. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए बीएससी देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। बीएससी द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढची बातमी। संगीत कलाकार संघाची बैठक मंगळवार दिनांक 21 रोजी सायंकाळी 5:30 वाजता सरस्वती वाचनालयाच्या सभागृहात होणार आहे। यामध्ये युवा गायिका स्नेहा कुलकर्णी आणि ऐश्वर्या निरंजन यांचे शास्त्रीय गायन प्रस्तुत होणार आहे। स्नेहा कुलकर्णी या येथील ज्येष्ठ संगीत शिक्षिका श्रीमती सीमा कुलकर्णी यांच्या शिष्या होत। ऐश्वर्या निरंजन यांनी भारतीय विद्यापीठातून संगीत विषयात स्नातकोत्तर पदवी मिळवली आहे। या दोन्ही कलाकारांना तबल्यावर जितेंद्र साबण्णवर, कृष्णा येरी आणि संवादिनीवर योगेश रामदास आणि सारंग कुलकर्णी हे साथ देणार आहेत। रसिकांनी या युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन संघाने केले आहे। हुदली लक्ष्मी यात्रेमध्ये भाविकांची गर्दी। हुदली येथील लक्ष्मी यात्रेला भाविकांची गर्दी होत आहे। भंडाऱ्याची उधळण करत लक्ष्मी देवीचा जय जयकार करत गावातील विविध मार्गाने देवीची मिरवणूक काढण्यात आली। यामध्ये हजारो भाविक गावकरी सहभागी झाले होते। लक्ष्मी देवी यात्रेला मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे। बुधवारी, गुरुवारी गावातून मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली व लक्ष्मी देवी बसवण्यात गदगेवर आली। दिनांक 17 रोजी ओटी भरण्यास प्रारंभ झाला। दिनांक 18 रोजी सकाळी 9 वाजता घोड्यांच्या शर्यती आयोजित करण्यात आल्या होत्या। सायंकाळी 5 वाजता श्री स्वामी विवेकानंद संस्थेतर्फे योग व मलखांबाचे सादरीकरण करण्यात येणार आहे। कडोली परिसरात कोबी पीक बहरले। बाजारात सध्या कोबीला चांगला दर मिळत आहे। यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे। 10 किलो कोबीला 130 ते 170 रुपये दर मिळत आहे। सध्या वळीव पावसाने हजेरी लावण्याने पाण्याची समस्या काही प्रमाणात दूर झाली आहे। कडोली परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कोबीचे पीक घेण्यात येते। यावेळी चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। बाजारामध्ये सध्या कोबीची आवक कमी आहे, त्याचबरोबर मागणी वाढली आहे। यामुळे चांगला दर मिळत आहे। जून महिन्यापर्यंत कोबीला चांगला दर मिळण्याची शक्यता आहे। कडोली परिसरात पावसाची हजेरी। वळीव पावसाने कडोली परिसरामध्ये गुरुवारी सायंकाळी जोरदार हजेरी लावली। दिवसभर ढगाळ वातावरण होते। सायंकाळी 6च्या सुमारास पावसाने परिसराला झोडपून काढले। अचानक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली। शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते। 4 दिवसांपासून तालुक्यात वळीव पाऊस हजेरी लावत आहे। यामुळे शेती कामांसाठी पोषक वातावरण तयार झालं आहे। शेतकरी शेती कामांमध्ये गुंतले आहेत। शिवारामध्ये मशागतीसाठी आवश्यक ओलावा तयार झाला आहे। येत्या काळामध्ये शेतीच्या कामांना वेग येणार आहे। बुलक तर्फे जग बदलणारी भाषणे या विषयावर सादरीकरण। बुक लव्हर्स क्लब तर्फे जग बदलणारी भाषणे या विषयावर चैतन्य हलगेकर यांनी दृकश्राव्य माध्यमातून सादरीकरण केले। लोकमान्य ग्रंथालयात हा कार्यक्रम झाला। सचिव किशोर काकडे यांनी प्रास्ताविक केले। हलगेकर म्हणाले की कोणत्याही समूहाला प्रभावित करण्यासाठी वक्तृत्व कलेचा वापर हा नेहमीच करण्यात आला आहे। प्रभावी वक्तृत्व कलेच्या जोरावर अनेक दूरदर्शी वक्त्यांनी इतिहास घडवला आहे। जागतिक युद्धाच्या वेळी चर्चिल यांच्या प्रभावी शब्दांनी इंग्लिश जनतेला प्रभावित केले असे त्यांनी सांगितले। महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या चोराला मुद्देमालासह अटक। रस्त्यावरून चालत जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या एका चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडील सोन्याचे मंगळसूत्र जप्त केले आहे। पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव सोमेश लक्ष्मण शंभूचे असे आहे।
प्रीती नार्वेकर ही महिला गुरुवारी सायंकाळी 7:30 वाजता एपीएमसी येथील किराणा दुकानातून घरगुती साहित्य आणण्यासाठी चालत जात असताना त्या व्यक्तीने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पलायन केले होते। या संदर्भात प्रीती यांनी एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती। पोलिसांनी तत्काळ तपास चक्रे फिरवून सोमेश शंभूचे या संशयिताला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली असता त्याने आपण चोरी केल्याचे कबूल केले। दामदुपटीच्या आमिषाने फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा। ट्रेडिंग कंपनीत गुंतवणूक केल्यास दामदुप्पट नफा देण्याचे सांगून शेट्टी गल्ली येथील एका महिलेला 5 लाख रुपयांना गंडवण्यात आला आहे। या प्रकरणी कॅम्प पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे। उमा नामक महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून काडय्या नागय्या हिरेमठ राहणार सदाशिवनगर, किरण सीआर कोरोमंगल राहणार बंगळूर या 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एंजल वन नावाच्या ट्रेडिंग कंपनीमध्ये 1 लाख रुपये गुंतवणूक केल्यास एकूण 2,40,000 रुपये परतावा देण्यात येईल असे सांगण्यात आले होते। मोठी रक्कम जमा झाल्यानंतर परतावा मिळाला नाही, त्यामुळे या प्रकरणी त्यांनी तक्रार दाखल केली। गणेशपूर चोरीबद्दल कॅम्पमधील युवकाला अटक। गणेशपूर येथे झालेल्या चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात कॅम्प पोलिसांना यश आलं आहे। या प्रकरणी शुक्रवारी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे। तौफिक शेख अहमद बेपारी वय 30 असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे। 1 सप्टेंबर 2021 रोजी वीरेंद्र माळगी यांनी कॅम्प पोलिसात चोरीची फिर्याद दिली होती। पोलिसांनी त्याच्याकडून 15 ग्रॅमचे सोन्याचे दागिने आणि 224 ग्रॅम चांदी असा एकूण 1,09,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली। रेल्वे कर्मचारी खून तपासासाठी 4 पथके। एक्सप्रेसमध्ये चाकू हल्ला करून रेल्वे कर्मचाऱ्याचा खून करणाऱ्या हल्लेखोराचा तपास रेल्वे पोलिसांनी हाती घेतला असून त्यासाठी वेगवेगळ्या 4 पथकांची स्थापना केली आहे। मात्र 24 तास उलटले आहेत, संशयिताचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले नाहीत। मातेफिरूच्या हल्ल्याचे गूढ वाढले आहे। पडुचेरी दादर चालुक्य एक्सप्रेसमध्ये चाकू हल्ल्याचा थरार गुरुवारी सायंकाळी घडला। रेल्वे विभागाचे डीआयजीपी शरणाप्पा SD यांनी बेळगावला भेट दिली। जिल्हा रुग्णालयातील 3 जखमींची विचारपूस केली। त्यानंतर हल्लेखोराच्या तपासाची माहिती त्यांनी दिली आहे। त्यांच्या माध्यमातून संशयिताचा शोध सुरू आहे। चापगाव येथे महिलेची आत्महत्या। चापगाव येथे घरामध्ये कोणी नसल्याचे पाहून महिलेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। ही घटना आज सकाळी घडली आहे। त्याबाबत माहिती अशी की चापगाव येथील सोमनिंग धबाले यांची पत्नी मंगल सोमनिंग धबाले वय 57 हिने घरी कोणी नसल्याचे पाहून दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दुपारी उघडकीस आली आहे। याबाबत नंदगड पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली। पंचनामा करून मृतदेह खानापूर येथील शासकीय दवाखान्यात आणला। याबाबत एक नंदगड पोलीस स्थानकाचे ASI श्रीनिवास व हवालदार बसू करविनकोप तपास करत आहेत। याचबरोबर स्मार्ट न्यूज बुलेटिन इथे संपते। धन्यवाद।